हॅलो गाईज, तर वेलकम बॅक. आणि आपण डायरेक्ट आता पॉईंटवर येऊया. तर जसं तुम्ही बघितलं, आपण व्हिडिओमध्ये आज काही बाते बोलणार आहे. तर आपण न काय टाईमपास करता आपण ते चालू करूया. तर हे काही बाते काय आहे, तर ॲक्च्युली आपण ह्याच्याबद्दलच बोलणार आहे, म्हणून थंबनेलच तेच आहे. तर ॲक्च्युली मला बोलायचं हे आहे की मी रोज ब्लॉग वगैरे बनवतो, तर त्याच्यामध्ये काही कॉमन व्हिडिओज असतात. म्हणजे इफ मी बाहेर वगैरे गेलो तर काही ना काय असते, म्हणजे कंटेंट वगैरे असतो. बट इफ नाही गेलो तर मग घरीच असतो. आणि मग ह्या सगळ्यामध्येच कॉमन व्हिडिओज असतात, म्हणजे की जेवायचं, चहा प्यायचं वगैरे असं सगळं वगैरे. तर मग हे इफ मी कुठे गेलो तरी आणि नाही गेलो तरी पण ते असतात, म्हणून मग हेच आहेत ते कॉमन व्हिडिओज. आणि ॲक्च्युली मला ह्याच्याबद्दलच बोलायचं आहे की हे इंटरेस्टिंग आहे की बोरिंग आहे वगैरे, तर ह्याच्यावरच मी बोलणार आहे पूर्ण ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघत राहा लास्टपर्यंत. आणि येस गाईज, आज पण जास्त मीच दिसणार आहे व्हिडिओमध्ये, म्हणून तुम्हाला वाटेल की एवढं काही इंटरेस्टिंग वगैरे नाही, बट असं नाही आहे. इंटरेस्टिंग. तुम्ही बघत राहा, ऐका आणि मग मला सांगा. आणि आय नो हे थोडं असं ऑड वाटते, म्हणजे काय माहीत, मला पण काइंड ऑफ थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटते, म्हणजे काय बोलतोय वगैरे. बट तरी हे बोललं पाहिजे, बिकॉज आय नो तुम्हाला थोडं इंटरेस्टिंग नसतील वाटत काही ब्लॉग्स, म्हणूनच त्याच्यावर आपण आता बोलणार आहे. आणि ॲक्च्युली तुमच्याशी हे न बोलून मला जे पाहिजे ते मी करू शकतो, बट तुम्हाला पण विचारू आणि नॅचरल राहू दे की काय केलं पाहिजे, इम्प्रूव्ह केलं पाहिजे किंवा काय चेंज वगैरे केलं पाहिजे. मग हेच सगळं तुम्ही पूर्ण ब्लॉग बघून झाल्यावर कमेंट करा की काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. आणि चालू करूया आपला ब्लॉग आणि तसंच आपण बोलू. चला. हॅलो गायज अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आपली गुड मॉर्निंग झाले आणि ॲक्च्युली आपण आता जाऊया देवळात. ॲक्च्युली मी रोज हे बोलतो की हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम. तर येस, आपली गुड मॉर्निंग झाली आणि आंघोळ वगैरे झालं, पण नाश्ता नाही झाला. हे ॲक्च्युली रोजचं आहे आणि हे तर मी स्टार्ट करतो तेव्हा बोलतो, तर मला तर ह्याच्यामध्ये काही एवढं वाटत नाही. म्हणजे मी जेव्हा चालू करतो तर ऑफकोर्स हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग, तर हे तर मी बोलणार. बट तरी ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे. बट इफ तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून सांगा. येस गाईज, मी देवळातून आले आणि मला तर ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही वाटत. देवळात मी कधी कधीच जातो आणि मग तिकडे जाऊन व्हिडिओ वगैरे काढतो. मग तेच, मला काय ह्याच्यामध्ये ते एवढं वाटत नाही. बट इफ तुम्हाला काय वाटत असेल तर मग सांगा. या गाईज, आपण नाश्ता करूया. आणि नाश्त्याला बघा आपलं रोजचं शेक गाईज. तर या गाईज, आपण नाश्ता करू. तर जसं रोजचं शेक असतं तसंच हे मी रोज टाकतो, म्हणजे नाश्ता करताना रोज टाकतो. तर मग आय नो ते तुम्हाला थोडं बोरिंग वाटत असेल, बिकॉज रोजचा नाश्ता पण तेच असतो, म्हणून मग ते तुम्हाला बोरिंग वाटत असेल. बट थोडं चांगलं फूड खाल्लं पाहिजे, म्हणून माझा सकाळचा नाश्ता सेम असतो. आणि म्हणून मे बी तुम्हाला ते बोरिंग वाटत असेल, म्हणून मी हा व्हिडिओ कधी कधीच टाकू शकतो, म्हणजे कधी नाही टाकला तरी चालेल, मला तर वाटते. बट इफ तुमचा काय विचार आहे ते मला कमेंटमध्ये सांगा गाईज, आपण काय केलं पाहिजे. येस गाईज, आपला नाश्ता झाला आणि मी आता जिमला चाललो. मग चला आपण जाऊया. हे ॲक्च्युली मी जिमला जातो तेव्हा बोलतो, तर मग ह्याच्यात तर मला काय प्रॉब्लेम नाही वाटत आहे. आता जिमला चाललं आहे तर मग सांगेन ना तुम्हाला की जिमला चाललं आहे. मग तेच, ह्याच्यात तर मला काय वाटत नाही. बट इफ तुम्हाला काय वाटत असेल तर सांगा. येस गाईज, मी जिमला आलो आहे आणि आपण आता आपलं वर्कआउट चालू करूया. हे मी जिमला आल्यावर बोलतो. आता तुम्हाला वाटत असेल की अरे नुकताच तर बोललं जिमला आलं आहे, मग मला माहिती आहे जिमला आलं, मग परत बोलायची काय गरज होती, असं तुम्हाला वाटत असेल. तर मला पण असं वाटतं की हा व्हिडिओ कधी कधी नाही टाकला तर ठीक आहे, किंवा जिमला आलं असा एक व्हिडिओ म्हणजे तो किंवा हा, तर मे बी हे करू शकतो. आज तुम्हाला काय वाटते ते सांगा. येस गाईज, मी जिमला आल्यावर आता मी पूर्ण वर्कआउट तर नाही टाकत, म्हणजे पूर्ण वर्कआउट कसं टाकायचं, म्हणजे म्हणून मी थोडाच वर्कआउट टाकतो. म्हणजे इफ आता आज समजा बॅक बायसेप असेल तर मग बॅकचं एक व्हेरिएशन टाकेल, एक बायसेपचं व्हेरिएशन, म्हणजे अजून पण मारतो बट ते एक एक व्हेरिएशन टाकतो. तर मला त्या ह्याच्यामध्ये काय वाटत नाही, हे ठीक वाटते. येस गाईज, आपलं वर्कआउट झालं आहे आणि मी घरी आलो आहे आणि आपण आता जेवूया. तर ॲक्च्युली हे बोलतो मी, बट मला तर ह्याच्यात काय वाटत नाही, म्हणजे हे ठीक वाटते. आता तर ॲक्च्युली हे बोलतो मी, बट मला तर ह्याच्यात काय वाटत नाही, म्हणजे हे ठीक वाटतं. तर आता ऑफकोर्स मी जिमवरून आलो आहे, तर मग तुम्हाला सांगतो आहे की मी आलो आहे जिमवरून वगैरे, म्हणजे तुम्हाला पण समजलं पाहिजे ना की काय चालू आहे काय नाही वगैरे. बट म्हणजे कधी कधी नाही टाकलं तरी चालेल, म्हणजे डायरेक्ट जेवताना किंवा दुसरा कोणता व्हिडिओ वगैरे, तर हे पण ठीक आहे वाटते ना. तर मग या गाईज, आपण आता जेवूया. आणि जेवायला डाळ भात तूप मारके आणि इकडे भेंडी फ्राय आहे आणि लोणचं. या गाईज जेवायला.
तर येस गाईज, जेवताना पण मी व्हिडिओ रोज टाकतो आणि ॲक्च्युली कधी कधी काय जेवायला आहे ते पण दाखवतो, कारण रोज तर काय 56 भोग वगैरे असं नसते. तर मग आणि ॲक्च्युली जेवताना कधी कधी व्हिडिओ टाकला तरी ठीक आहे असं मला वाटते, बट तुम्हाला काय वाटते ते सांगा. गाईज संध्याकाळ झाले आणि आपला आता टी टाईम झाला, आपण चहा पिऊया. येस गाईज, संध्याकाळ झाल्यावर मी हे बोलतो गरमागरम चायसोबत, म्हणजे तुम्हाला समजायला की हां आता संध्याकाळ झाली. आणि बट मग तेच, मला ते याच्यामध्ये काही एवढं वाटत नाही, बट कधी कधी नाही टाकलं तरी चालेल ना. येस गाईज, तर मी ॲक्च्युली आता जरा बाहेर चाललो आहे, पनीर आणायला चाललो आहे. आणि मी जेव्हा पण कुठे काय बाहेर वगैरे जात असेल तर मग मी असं सांगतो की चाललो आहे आणि मग जे काय आहे ते जातो. मग ह्याच्यात तर मला काय वाटत नाही. काही आपण आले आहेत आणि इकडे आपले भाई पनीर कापून देत आहेत आपल्याला. येस गाईज, मी पनीर आणलं आहे आणि मी त्याचा नाश्ता पण बनवला आहे. आणि हा बघा नाश्ता गाईज, हे बघा आपण पनीर सॅलड बनवलं आहे. त्याच्यामध्ये खूप सारं आहे, तर खूप सारं आपण बघू आजचं सॅलड कसं झालं आहे. मस्त झालं, चांगलं लागतं. तर असंच मी काय नाश्ता वगैरे केला तर मी रोज व्हिडिओ टाकतो. असंच मी कधी कधी नाश्त्याचा वगैरे व्हिडिओ केला तर मी कधी कधी टाकतो. ॲक्च्युली कधी कधी नाही, बट दररोजच टाकतो. तर मग हे कधी नाही टाकलं तरी चालेल असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते ते सांगा. येस गाईज, तर आता आपला जेवायचा टाईम झाला, आपण जेवूया. बटाट्याची भाजी आणि चपाती आहे जेवायला, आणि त्यासोबत मिठा श्रीखंड, आम्रखंड. गाईज, आपलं जेवण झालं आणि रात्री पण मी जेवताना व्हिडिओ टाकतो म्हणजे दुपारसारखी. तर मग ह्याच्यात तर मला नाही वाटत आहे, बट तरी कधी कधी नाही टाकलं तरी ठीक वाटते मला. तुमचं सांगा. गाईज, आता मी इकडे गावात आलोय आणि आम्ही इकडे आता खेळताय ते बघा. गॅस द नेम. सोहम गॅस करतोय, त्याला दिलं. आपण खातो चिंगम चा फ्लेवर. नाही दुसरा पुढे कर, वरती कर. हॉर्स, चीता, नाही लायन, त्याच्याच कॅटेगरी मधला, त्याच्या प्रिंट्स असतात. नाव तसेच वर कर. प्रिंट्स असतात, गोलवाले प्रिंट्स असतात, गोलवाले. काय असते हे कर गं तू. अरे वरती कर. टाइम द्या तो तुमचा. ए हो हे काय आयर्लंड जवळ आहे, क्लोज इथे मग आहे. हिंदी जवळ आहे. काय हिंट घेऊ इराण, इराण, इराण. हा. अरे काय चार तरी. वर कर. येस गाईज, तर मी आता गावातून आलो आहे आणि ॲक्च्युली मी आता गावात गेलेलो तेव्हा. तर मग आता आम्ही खेळत वगैरे होते, तर मग इंटरेस्टिंग कंटेंट होता, बट तरी पण मी जास्त काही रेकॉर्ड नाही केलं बिकॉज मला या गोष्टीवर फोकस करायचं होतं. म्हणजे जे पण मी आता ब्लॉगबद्दल बोलतो आहे त्याच्यावर फोकस करायचं होतं, म्हणून मी जास्त काही रेकॉर्ड नाही केलं. आणि येस, आता दिवस संपलेला आहे आणि एव्हरीथिंग इज डन. आणि येस, टुडे वॉज अ गुड डे, म्हणजे आम्ही खेळले वगैरे पण. सो येस, टुडे वॉज अ गुड डे आणि नाव इट्स टाइम टू एंड दिस ब्लॉग हिअर, कारण दिन खतम तो ब्लॉग खतम. आणि येस गाईज, जेव्हा मी एंड करतो ब्लॉग तेव्हा मी हे बोलतो, म्हणजे सो माझं हे नेहमीचं असते, म्हणजे रोज एंड करताना मी ब्लॉग हे बोलतो. तर मग मला तर ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे आणि तुम्हाला पण मे बी नसेल वाटत, बिकॉज ऑफकोर्स आता मी हे बोलणारच, कारण मी ब्लॉग एंड करतोय. तर मला तर ह्याच्यात काही वाटत नाही. आणि दिन खतम तो ब्लॉग खतम ही तर आपली वन लाईनर आहे, तर मग हे तर मी रोजच बोलतो. आणि येस, तुम्हाला हे वाटत असेल का मी हे सगळं का बोलतोय वगैरे, तर ॲक्च्युली मी हे का बोलतोय तर मग व्लॉगमध्ये इम्प्रूव्ह केलं पाहिजे इफ काय, किंवा नवीन ट्राय वगैरे केलं पाहिजे. तर आता हे सगळं तर मी माझ्याकडून ट्राय करतोय, बट तुम्ही पण सांगू शकतात, म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. आणि तुम्ही कसं सांगणार तर तुम्ही मला कमेंट करून सांगणार. आणि खरंच काय वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की काय केलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे वगैरे. तर मग हेच बोलून मी हा आजचा व्लॉग इकडे एंड करतोय. अँड गाईज, लेट्स मीट टुमॉरो. ओके, चलो बाय बाय बाय.